नमस्कार विदर्भवासियांनो, विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। तर आज बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर, मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत की जे काही एक चक्रीवादळाच्या रूपानं म्हणजे मोन्था चक्रीवादळाचं जे संकट विदर्भावर आलेलं आहे, काल या चक्रीवादळाचा ट्रॅक जो दाखवत होते हे छत्तीसगड मार्गे गडचिरोली आणि त्या भागातून पुढे सरकून जाईल असं एकंदरीत चित्र होतं। परंतु आता त्याच्या ट्रॅकमध्ये बदल झाला आहे आणि थेट विदर्भावर हे वादळ येत आहे आणि थेट विदर्भावर येत असल्यामुळं या वादळाचा मोठा परिणाम हा विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये होणार आहे। त्यामुळे पावसाचं प्रमाण प्रचंड वाढणार आहे आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांना म्हणजे नागपूर असेल, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोबतच वर्धा, यवतमाळ जिल्हा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये जबरदस्त अशी अतिवृष्टीसारखा पाऊस होणार आहे, प्रचंड मुसळधार पाऊस होणार आहे। सोबतच पूर्व विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम याही जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर आता आपण बघू की नेमकी या वादळाचा नेमका विदर्भावर काय परिणाम होणार आहे। तर सर्वप्रथम IMDने म्हणजे भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली सॅटेलाईट इमेज आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की काल रात्रीच जवळपास 9-10 वाजताच्या सुमारास हे मोन्था चक्रीवादळ हे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकलं आणि प्रचंड मोठ्या तीव्र वेगानं हे आता विदर्भाच्या भागात सरकत आहे आणि जवळपास आज सायंकाळपर्यंत म्हणजे आज सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत किंवा 6-7 वाजेपर्यंत हे विदर्भातून क्रॉस होईल। आणि दुसरीकडे आपण याच बाजून बघतो की अरबी समुद्रातही एक जी कमी दाब तयार झाला होता, या कमी दाबाने आपली दिशा बदलली असून हा कमी दाब इकडे उत्तरेकडे जाऊन पुन्हा एकदा भारताच्या भूभागाकडे येत आहे, म्हणजे जवळपास महाराष्ट्राच्या आणि गोव्या किंवा गुजरातच्या सीमेकडे येत आहे आणि आज सायंकाळपर्यंत ही सुद्धा प्रक्रिया पूर्ण होईल। त्यामुळे या भागातून अरबी समुद्रातून आलेला हा कमी दाब आणि या भागातून जात असलेलं चक्रीवादळ त्यामुळे विदर्भाच्या भागावर आज सायंकाळनंतर मोठ्या प्रमाणात या संपूर्ण सिस्टीमचा प्रभाव राहणार आहे आणि त्यामुळे विदर्भात आज आणि उद्या 2 दिवस मोठा पाऊस होणार आहे। आज जवळपास अनेक जिल्ह्यांमध्ये पूर्व विदर्भातील विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी होऊ शकते। प्रचंड वादळी वारे व विजांसह ही अतिवृष्टी राहणार आहे। सोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो। विशेषतः पूर्व विदर्भाच्या अनेक भागात म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया जे जिल्हे सांगितले यामध्ये प्रचंड वेगाने वारे वाहू शकतात, म्हणजे 30-40 किलोमीटर प्रति तास किंवा 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानेही वारे वाहू शकतात। यामुळे इथे दुहेरी संकट आहे, म्हणजे वादळी वाऱ्याच्यामुळे जे होणारं नुकसान आहे हे वेगळं होऊ शकते, सोबतच प्रचंड पावसाचा जोर राहणार आहे त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे। तर पश्चिम विदर्भाच्या जवळपास भागामध्ये या वाऱ्यांची तीव्रता 20 ते 30 किलोमीटर प्रति तास अशी राहण्याची शक्यता आहे। तर आज जवळपास दुपारनंतर सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत या संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये जबरदस्त असा पावसाचा प्रहार होणार आहे। तर आपण बघतो की रात्री आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकल्यानंतर आता हे छत्तीसगड वगैरे या भागापर्यंत विदर्भाच्या या भागापर्यंत आलेलं आहे आणि जवळपास सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे संपूर्ण विदर्भाच्या भागात हे मोन्था चक्रीवादळ येऊ शकते आणि जवळपास याचा ट्रॅक हा इकडे गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर नागपूर, इकडे भंडारा या भागातून असं हे उत्तरेकडे जाऊ शकते अशी एकंदरीत शक्यता आहे। तर इकडे अरबी समुद्रातही आपण बघतो की अरबी समुद्रातही ही जी काही कमी दाबाची स्थिती आहे हे पुन्हा एकदा भारताकडे येत आहे आणि त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या संपूर्ण भागात प्रचंड ढगांची दाटी झालेली आहे आणि आज दुपारनंतर म्हणजे सायंकाळपर्यंत जबरदस्त स्वरूपाचं वादळी वातावरण या भागात तयार होणार आहे विदर्भाच्या संपूर्ण भागात आणि जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भाच्या तुफान पाऊस होणार आहे। तर आपण बघू शकता की या मोन्था चक्रीवादळाची अपेक्षा अशी होती की हे चक्रीवादळ असं या भागात गडचिरोली जिल्ह्यापर्यंत येऊन या भागातून सरकणार होतं, परंतु सध्या स्थितीत असं दिसतं आहे की हे वादळ थेट विदर्भाच्या भागातून जाणार आहे, म्हणजे गडचिरोली, त्यानंतर इकडे चंद्रपूर, नागपूर जिल्हा, इकडे भंडारा आणि या भागातून हे असं जाऊ शकते। यामुळं या गोंदिया असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल आणि नागपूर असेल या भागात आता कोणत्या जिल्ह्याचा तालुक्याचा उल्लेख करण्याची गरज नाही, कारण की या सर्व जिल्ह्यातील
म्हणजे मी जे सांगितले जिल्हे म्हणजे पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत मध्यरात्रीपर्यंत उद्या पहाटेपर्यंत जबरदस्त अशी अतिवृष्टी होणार आहे. प्रचंड वादळी वारे, प्रचंड वेगाने वाहणारे वारे आणि विजांचा कडकडाटासोबत मोठ्या प्रमाणात या भागात अतिवृष्टी होणार असल्याने नागपूरसहित नागरिकांनी अतिशय सजग राहणं गरजेचं आहे, कारण की मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता या भागात आहे. सोबतच पूर्व विदर्भातील अमरावती जिल्ह्यातही जोरदार पाऊस होणार आहे. सोबतच वाशिम जिल्ह्यातही जोरदार पाऊस व्हायची शक्यता आहे. अकोला, बुलढाणा याही जिल्ह्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकते. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण विदर्भाला पुढचे 2 दिवस म्हणजे आज आणि उद्या मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचा सामना करावा लागणार आहे चक्रीवादळामुळे. तर या मॅपमध्ये आपण बघतो आहोत की जवळपास हा विदर्भाचा भाग आहे आणि हे जे मोठं चक्रीवादळ आहे हे आता जवळपास पुढच्या 2 ते 3 तासात म्हणजे जवळपास सायंकाळी 5-6 वाजेपर्यंत हे गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात पोहोचणार आहे आणि यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस संपूर्ण पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि रात्री उशिरापर्यंत प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली सोबतच भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्याचा हा भाग या भागात प्रचंड अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर सोबतच पश्चिम विदर्भातील इतर जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे आणि हा पाऊस आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उद्या पहाटेपर्यंत चालेल. सोबतच उद्याही दुपारनंतर सायंकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात या संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आहे. उद्या सायंकाळनंतर हे चक्रीवादळ जेव्हा या भागातून मध्य प्रदेश मार्गे या भागात उत्तरेकडे निघून जाईल त्यानंतर पावसाची तीव्रता 31 तारखेला थोडी कमी होऊ शकते अशी एकंदरीत स्थिती आहे. तर त्या स्थितीत जर आपण हे वादळ नेमकं कुठं हे बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला दिसेल की इकडे वारांगल आणि रामगुंडम या भागात हे सध्या जो मोंथा चक्रीवादळ हे आपला कहर इथे याने सुरू केलेला आहे आणि आपल्या लक्षात येईल की जवळपास अवघ्या काही तासातच इकडे गडचिरोलीच्या भागात म्हणजे जवळपास 2-3 तासातच गडचिरोलीमध्ये आता हे वादळ जे आहे हे प्रवेश करणार आहे विदर्भाच्या भागात. त्यानंतर असं गडचिरोली मार्गे हे चंद्रपूर, इकडे नागपूर, इकडे गोंदिया, भंडारा आणि या भागातून इकडे उत्तरेकडे सरकणार आहे. आता आपण थोडक्यात बघू की वादळाची वाटचाल नेमकी कशी राहणार आहे. तर आपण बघतो की जवळपास सायंकाळी 7-8 वाजतानंतर हे चंद्रपूर, नागपूर संपूर्ण या भागामध्ये हा वादळी प्रभाव राहणार आहे आणि या भागातून हे पुढे सरकणार आहे. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती लक्षात घेतली तर अवघ्या पुढच्या काही तासात म्हणजे 2-3 तासातच विदर्भाच्या भागात हे मोठा चक्रीवादळ प्रवेश करणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. विशेषतः गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते आणि त्यामुळं सर्व नागरिकांनी, शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी सर्वांनी सावध राहणे गरजेचं आहे. सोबतच प्रशासनसुद्धा अलर्ट मोडवर आहेच. त्यामुळं अधिक प्रशासनानेही अधिक काळजी घेणं गरजेचं आहे, कारण की मोठ्या प्रमाणात यामुळं नुकसान होऊ शकते आणि प्रचंड मोठा पाऊस पडणार आहे पुढचे 2 दिवस. म्हणजे आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उद्यासुद्धा या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात प्रभाव पूर्व विदर्भात पडणार आहे या पावसाचा. सोबतच अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रभाव राहणार आहे. त्यामुळे अनेक आमचे सदस्य जे विचारतात की आमच्या तालुक्यात काय होईल असं, तर हे तालुक्याचा विषय नाही आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पुढच्या 2 दिवस पडणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं जरुरीचे आहे. विशेषतः नदीकाठचे जे घरं असतील त्यांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. सोबतच आपल्या गुराढोरांची काळजी घ्या, कारण का मोठ्या प्रमाणात विजा कडवू शकतात. वाऱ्याचा वेग प्रचंड राहणार आहे. त्यामुळं आपल्या शेतातील मालाचीही काळजी आपण घ्यावी. सोबतच आपले जे काही घरातील मंडळी असतील त्यांचीही काळजी घ्यावी. छोटे मुलं बाळं असतील त्यांनाही शक्यतो या विजा चमकत असताना बाहेर जाऊ देऊ नका. आपल्या घरातील उपकरणांचीही काळजी घ्या. प्रचंड दक्षता घ्या. पुढचे जवळपास काही तास, किमान 48 तास आपण सावध राहा, सतर्क राहा आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. एवढंच त्या निमित्तानं सांगतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीसह भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय हिंद.